ग्रामीण स्थानिक संस्था म्हणजे काय आहे की आपल्याला ग्राम पातळीवरती म्हणजे गावाच्या पातळीवरती आपल्याला गावाच्या पातळीवरती ज्या मुख्य गरजा आहेत मानवांच्या ग्रामीण भागातील त्या गरजा कोण पुरवतं, कसं पुरवतं, त्या संदर्भातले अधिकारी कोण, कर्मचारी कोण आहे याची सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेची आहे। ग्रामीण स्थानिक शासन संस्थाच्या माध्यमातून जी काही कार्य करणारी जी मुख्य जी काही व्यवस्था आहे ती आहे ग्रामपंचायत। त्याच्यानंतर अनेक गावाचे मिळून एक काही पंचायत समिती एक तयार होते, म्हणजे असं गावाचा एक ग्रुप एक गट तयार होतो, एक पंचायत समिती तयार होते आणि एक जिल्हा आणि नंतर मग जिल्ह्याच्या ठिकाणी मग त्याचंच एक मोठं विस्तारित रूप जे आहे ते जिल्हा परिषद होतं। या संदर्भातली माहिती आज आपल्या या ठिकाणी इयत्ता 6वीच्या पुस्तकातून आपल्याला समजून घ्यायची। ती काय बघा, मी वास्तव लक्षपूर्वक ऐकायचं आहे, फक्त छानसं ऐकायचं आहे। बघा, समाजाचे नियम करण्यात स्थानिक शासन संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडते। आपल्या देशात या संस्थाबरोबरच संघ शासन व शासनासही समाज नियमाच्या कामामध्ये सहभागी असते। स्थानिक शासन संस्थेचे ढोबळमानाने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते। या पाठात आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थाविषयी जाणून घ्यायचं आहे। ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्था एकत्रितपणे ज्या आहेत त्या पंचायती राज व्यवस्थेमध्ये त्यांचा समावेश होतो। त्याला पंचायती राज व्यवस्था सुद्धा म्हटल्या जाते, एक लक्षात ठेवा। म्हणजे आपल्याला ग्रामीण भागातील पाण्याची व्यवस्था असेल, रोडाची व्यवस्था असेल, लाईटाची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल किंवा ग्रामीण भागात ज्याही काही आपल्याला मुख्य गरजा पूर्ण करायच्या असतात त्या गरजा ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे पुरवत असतात, एक लक्षात ठेवा। मग या ठिकाणी त्या ज्या काही पुरवतात ना त्यांना या ठिकाणी आपण पंचायत राज व्यवस्था असं या शासकीय भाषेत किंवा शासनाच्या भाषेत त्याला म्हटल्या जाते। आता स्थानिक शासन संस्था म्हणजे स्थानिक म्हणजे काय, आपल्या लेवलवर, आपल्या गावाच्या लेवलवर, आपल्या तालुक्याच्या लेवलवर, आपल्या जिल्ह्याच्या लेवलवर कोणकोणते आहेत, तर मग या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जे काय स्थानिक शासन संस्थामध्ये ग्रामीण भागामध्ये जे आहे तर ग्रामपंचायत असते, त्यानंतर पंचायत समिती असते, त्यानंतर जिल्हा परिषद असते। तसंच शहरी भागामध्ये, आता शहरी भागामध्ये म्हणण्यापेक्षा त्याला आपण काय म्हणूयात, ज्या ठिकाणीची संख्या 10 लाख 10,000-1,000च्या वरती संख्या झाली त्या ठिकाणी नगर परिषद, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका अशा ज्या काही स्थानिक शासन संस्था आहेत या स्थानिक शासन संस्था ज्या असतात त्या माणसाच्या असलेल्या ज्या काही अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या काही गरजा आहेत या गरजा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी बघत असतात। तर गावाच्या पातळीवरती या ठिकाणी जे आहेत तर 3.1 मध्ये ग्रामपंचायत जी आहे ती ग्रामपंचायत आपली कुठे आहे या ठिकाणी सध्या सांगा की मग आपली ग्रामपंचायत ही सध्या लाडसावंगीला आहे। मग या ठिकाणी निवडणुका झाल्या, निवडून एक जो मुख्य व्यक्ती आलेला आहे त्या मुख्य व्यक्तीला आपण काय म्हणतो असतो, सरपंच असं म्हणत असतो। तसंच त्याच प्रकारे आपल्या गावातील एक सदस्यही आपण निवडून दिलेले आहेत, त्यांचं नावही तुम्हाला माहिती आहे, कोण आहे, जामसिंग भाऊ, आपण ते निवडून दिले। म्हणजे या ठिकाणी समजा कसं असतं, आपली ग्रुप ग्रामपंचायत आहे म्हणून या ठिकाणी आपण आपल्या गावातून एक सदस्यही निवडून दिलेले आहेत आणि म्हणून मग ग्रामपंचायतीचा जो प्रमुख असतो तो असतो सरपंच। तर ग्रामपंचायत काय आहे, कशी आहे, तिचा कारभार कसा आहे, त्या ठिकाणी अधिकारी कोणते आहेत, पदाधिकारी कोणते आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं। बघा, प्रत्येक गावाचा कारभार ग्रामपंचायत करते। 500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांचा किंवा गावासाठी एकच ग्रामपंचायत असते। एक लक्षात काय घ्यायचं आहे आपल्याला, ग्रामपंचायतीची जर स्थापना व्हायची असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त कमीत कमी 500 आणि 500 पेक्षा जास्त लोकसंख्या जर असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायती स्थापन होत असते। आपल्याही गावात ग्रामपंचायत असते, परंतु का नाही आहे, कारण आपल्या गावची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे, म्हणून आपण
ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये गेलेलो आहोत, लक्षात ठेवा. हां, तिला गट ग्रामपंचायत असं म्हणलं जातं. म्हणजे काय, आपलं गाव आहे आणि पुन्हा लाडसांगी आहे, तसंच पेठावरील वस्ती आहे, बरोबर आहे. हे तसं ते पवारमाळा, उबाळेमाळा, हे जे काही 2-4 खेडे मिळून जे काही आहे ती समजा या 500च्या वरती लोकसंख्या होते. त्यामुळे त्या ठिकाणी लाडसांगी या ठिकाणी काय झालेली ग्रामपंचायत तयार झालेली आहे. कारण आपली लोकसंख्या 500च्या पेक्षा कमी असल्या कारणाने आपल्याकडे ग्रामपंचायत नाही. आणि मग ह्या ज्या काही 2-4 गावाची मिळून जी काही ग्रामपंचायत तयार होते त्या ग्रामपंचायतीला गट ग्रामपंचायत असं म्हटलं जातं. मग ही काय करते, आपल्याला या माध्यमातून पाणी पुरवठा करते, दिवाबत्तीची व्यवस्था करते, म्हणजे लाईटची व्यवस्था करते, जन्म मृत्यूची नोंद ठेवते, तसे विवाहाच्या नोंदी सुद्धा ग्रामपंचायत ठेवत असते, लक्षात ठेवा. आता तुमचं आधार काढण्यासाठी काय झालं, आधार काढण्यासाठी तुम्हाला जन्मतारखेचा दाखला वगैरे हे मागायला लागलेले आहे. मग आता जन्मतारखेचा दाखला कुठून भेटेल, तुम्ही काय करता, शाळेत येऊन जाता. परंतु काय होऊन जातं, आपल्या गावाच्या माध्यमातून आपल्या ज्या अंगणवाडी ताई आहे यांच्याकडे सर्व प्रकारची नोंद असते. मग यांनी काय केलं पाहिजे, ही सर्वची सर्व ही जी काही नोंद आहे ही सर्वची सर्व नोंद ही ग्रामपंचायतीला नेऊन दिली पाहिजे की बा कोणाचा जन्म झाला, कोणाचा मृत्यू झाला. मग ही जी काही त्यांचं जे रजिस्टर असतं अंगणवाडी ताईकडचं, ते रजिस्टर ते ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा जो असलेला जो क्लरिकल काम करणारा जो व्यक्ती आहे तो ग्रामसेवक असेल किंवा त्याचे जे क्लर्क असतील ते काय करतात, त्याची नोंद त्यांच्या ग्रामपंचायतीला घेतात. म्हणून मग ग्रामपंचायत काय करते, मग त्याची नोंद त्या ठिकाणी करून घेतात. कोणाचा जन्म झाला आहे, कोणाचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कार्यालयात जेव्हा नोंद होते तेव्हा आपल्याला जेव्हा कुठे भविष्यामध्ये एखाद्या जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता असेल, मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असेल किंवा रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन घेऊ शकता. परंतु हे कधी होतंय, जेव्हा ही ग्रामपंचायत काय करते, या ठिकाणी तुमची जन्म मृत्यू किंवा विवाह याची नोंद घेते त्यावेळेला. आता ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी कोणते आहेत हे आपल्याला बघायचं आहे. बघा, या ठिकाणी ग्रामपंचायतीचा जो प्रमुख असतो तो काय असतो, सरपंच. कोण असतो, सरपंच. म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर किती वर्षांनी होत असतात, त्या 5 वर्षांनी निवडणुका होत असतात. आणि निवडून आलेल्या सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच व एकाची उपसरपंच म्हणून निवड करतो. निवडून आलेले जे काही सदस्य असतात त्या सदस्यापैकी एक जण आपली स्वतःची नेमणूक त्याच्यापैकी ठरवतात, एक जण सरपंच आणि एक उपसरपंच. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात व गावाचा विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडला त्यांना मांडता येतो. सरपंच उपस्थित नसेल तर तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज हे उपसरपंच बघतात. मग निवडून आलेल्या सदस्यापैकी काय होतं, एक सरपंच होतो आणि एक उपसरपंच होतो. मग ग्रामपंचायतीचा सभा घेणे, ठराव घेणे, सर्व कामं हे सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. जर सरपंच समजा बैठकीला उपस्थित नसेल तर उपसरपंच हा त्या ठिकाणी सर्व कामकाज बघत असतो. त्याचप्रकारे त्या ठिकाणी जो काही शासकीय कर्मचारी आहे, ग्रामसेवक, बघा, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवक जो असतो तो ग्रामपंचायतीचा काय असतो, सचिव. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेच्या मार्फत कार्यकारी अधिकारी करतात. जे आपले कार्यकारी अधिकारी जे असतात जिल्हा परिषदेला मुख्य अधिकारी, ते कार्यकारी अधिकारी आपण त्यांना CEO असं म्हणतो, ते त्याची नेमणूक करत असतात. कोणाची, ग्रामसेवकाची. कोणाची, ग्रामसेवक तुमच्या आपल्या या ठिकाणी ग्रामपंचायतीला आहे, लक्षात ठेवा. तो जिल्हा परिषदेकडून नेमलेला एक सरकारी व्यक्ती असतो. तर ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे, ग्रामपंचायतीचा विकास योजना गावातील लोकांना समजून सांगणे इत्यादी कामे हे ग्रामसेवक करत असतो. म्हणजे ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार बघणे लेखी स्वरूपातला, ठीक आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या ज्या काही योजना आलेल्या असतील त्या योजना ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व योजना त्यांच्या परिसरातील किंवा ज्या ग्रामपंचायतीचे जेवढे गावं आहेत त्या गावातील लोकांना त्या योजना समजून सांगण्याचं काम जे आहे तर हा ग्रामसेवक करत असतो, एक लक्षात ठेवा. आता ग्रामसभा काय असते, आपला ग्रामसभा समजून घेणं गरजेचे.
ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदाराची सभा म्हणजेच ग्रामसभा. काय म्हटलंय? ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजेच ग्रामसभा. ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्त्वाचे संघटन आहे. संघटन म्हणजे एकीकरण, एकत्र. मग प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा हे होणं गरजेचं आहे. गावामध्ये ग्रामसभा व्हायलाच हव्या. कारण ग्रामसभा म्हणजे ग्रामीण भागातील जे असलेले जे मूळ मतदार आहे, ज्यांनी निवडून दिलेले आहेत लोक, मतदार ज्याचं वय 18 वर्ष असतं आणि तो मतदानाला पात्र असतो, मतदान करण्यासाठी, मताधिकार वापरण्यासाठी ते मेन असतात. आणि मग त्यांनी काय केलं पाहिजे? सभा घेतली पाहिजे की गावाचा विकास घडवून आणायचा, गावाचा असल्या अडीअडचणी समस्या कोणकोणत्या ते जाणून घेण्यासाठी. त्यामुळे त्यांची कमीत कमी 6 वेळेस कमीत कमी ग्रामसभा ह्या होणं गरजेच्या असतात. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचावर असते. ग्रामसभा बोलवायची याची जबाबदारी कोणावर असते? सरपंचावर. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेले वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभे जी आहे ती चर्चा करते व ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळवल्या जातात. सरपंचाला जे आहे, सरपंचाला कमीत कमी वर्षातून 6 ग्रामसभा घेणं गरजेचे आहे. हा ग्रामसभा घेण्याचा अधिकार कोणाचा सांगितलं तुम्हाला मी? सरपंचाचा आहे. मग त्या ग्रामसभा घेतल्यानंतर त्या ग्रामसभेच्या मध्ये जे काही निर्णय घेतले जातील, आर्थिक बाबीचे असतील, काही विकासाच्या संदर्भातील जे काही निर्णय असतील, ते निर्णय जे आहे तर ते निर्णय ग्रामपंचायतीला ते कळवल्या जातात आणि त्याच्यावरती मग उपाययोजना ह्या केल्या जात असतात. पुढे ग्रामपंचायतीचा विकास योजना ग्रामसभा मान्यता ह्या देत असतात. मग ज्या ग्रामसभा झाल्या त्या ग्रामसभेमध्ये काहीतरी निर्णय घेतले गेलेले आहेत लोकांच्या मदतीने, लोकांकडनं ऐकून, सरपंचांच्या साहाय्याने. मग त्याच्यावरती काय केल्या जाते? कोणत्या समाजाच्या विकासाच्या आहेत, कोणत्या गावाच्या विकासाच्या आहेत, या दृष्टिकोनातून त्याला काय केलं जाते? मान्यता दिली जाते. शासनाच्या योजनाचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत ते ठरवण्याचा अधिकार हा ग्रामसभेला असतो. मी तुम्हाला सांगितलं ना, काही सभेमध्ये जे काही ठराव घेतले गेलेले आहेत ते ठराव गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणता विषय हा महत्त्वाचा आहे तो ठरवण्याचा अधिकार जो आहे तो ग्रामसभेला आहे. आता ग्रामसभेमध्ये महिलेचा सहभाग किती असतो, कसा असला पाहिजे किंवा त्यामध्ये काय चर्चा होते ते बघा. महिला, स्त्रियांचा सहभाग. ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते, ती झाली पाहिजे. तिथे महिला अधिक मोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नाची चर्चा करतात. पिण्याचे पाणी, दारूबंदी, रोजगार, इंधन, आरोग्य इत्यादी विषयाबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात. आवश्यक ते बदल घडवण्याची उपायही त्या सुचवतात. लक्षात ठेवा, गावामध्ये ज्या आहेत तर महिलांच्या संदर्भातील जी ग्रामसभेमध्ये ज्या काही सभा, गावामध्ये ज्या काही सभा होतात त्या होणं गरजेचे आहे. कारण महिला या पुरुषापेक्षा जास्तीत जास्त घरात असतात, मग गावात असतात. त्यामुळे मूळ गरजा काय आहे, मूळ समस्या काय आहे ह्या महिलांना जास्त माहिती असतात. कारण त्यांना माहिती महत्त्वाची गरज असते आपली अन्न वस्त्र निवाऱ्यापैकी पाणी आहे. गावातील लोक अनेक प्रकारे व्यसनाधीन झालेले, दारूच्या नादी लागलेले आहेत. त्यामुळे संसार हे उद्ध्वस्त होत चाललेले. त्यामुळे दारूबंदीवरती त्या चर्चा करतात. तसंच गावामध्ये काय झाले, पाऊस कमी पडल्या कारणाने रोजगार कमी निर्माण व्हायला लागला आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये त्या चर्चा करतात. त्याचप्रमाणे इंधन, त्याचप्रमाणे त्यांचं वैयक्तिक आरोग्य, सामाजिक आरोग्य या विषयावर सुद्धा महिला काही चर्चा करतात आणि त्याच्यावर उपाय सुद्धा ग्राम्य भागामध्ये हा सुचवला जात असतो. लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे पंचायत समिती आता मग काय करते हे आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेपैकी या ठिकाणी पंचायत समिती जवळपास तालुक्याच्या लेवलला समाजामध्ये विकास घडवून आणण्याचं काम करत असते. बघा, एका तालुक्यातील सर्व गावाचा एकत्रित असा विकास गट असतो. पंचायत समिती म्हणजे एका तालुक्यामध्ये जे काही 5, 50, 100 जे गावं असतील त्यांचा एक गट असतो.
त्यांचा एक गट असतो, मग त्या गटाचा विकासाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजेच पंचायत समिती. म्हणजे तालुक्यामध्ये 50-50-100 गावं असतात, त्या सर्व गावाचा विकास घडून आणणारी जी काही एक संस्था आहे ती संस्था म्हणजे या ठिकाणी पंचायत समिती. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा हा दुवा म्हणजेच जी असते ती पंचायत समिती. पंचायत समिती ग्रामसभा म्हणजे गावातील आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या दोघांना जोडण्याचा जो काही दुवा आहे, जो मधला मार्ग आहे, ती आहे पंचायत समिती. मग या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या काही उत्पन्नाचे काही साधनं आहेत. म्हणजे गावाचा विकास करायचा आहे, जनतेचा विकास करायचा आहे, तुमचा रोड असेल, लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, आता ही व्यवस्था करायची म्हणजे यासाठी पैसा लागणार आहे ना. मग हा पैसा लागणार, ते ग्रामपंचायतीमध्ये तर काही कमी पैसे छापण्याचा कारखाना नाही आहे. मग तिला पैसे कुठून येतात, त्यांचं स्रोत काय आहे, त्यांचं माध्यम काय आहे. तर गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आहे. विविध करांची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते. विविध कर तुम्ही आपल्या या ठिकाणी लाडसावंगीला बाजार हा कधीचा असतो, बुधवार असतो. त्या ठिकाणी बाजारात गेल्यानंतर तुम्हाला काही माल विकायला तुम्ही कधी गेला असेल तर तुम्ही कितीतरी रुपयाची पावती पाडता किंवा कोणाला काहीतरी रुपये देता बघा. तो कर असतो, तो टॅक्स दिला जात असतो, तो टॅक्स असतो. मग तो सगळा टॅक्स ग्रामपंचायतीला जमा होतो. तुम्हाला वाटतं ना, तुम्हाला मी वारंवार सांगत असतो, तुम्ही शासकीय एखाद्या वस्तूची तोडजोड करता, मोडजोड करता, किंवा तुम्ही म्हणता आमच्या गावाला रोड मंजूर झाला, आमच्या गावाला शाळा मंजूर झाली, आमच्या गावाला पाणी आलं, आमच्या गावाला लाईट आली, आमच्या गावाला एखादी शाळा खोली मंजूर झाली किंवा एखादा पाट बांधला गेला. मग याला पैसा कुठून आला? हा पैसा आपल्यातूनच जमा झालेला पैसा. लक्षात ठेवा, तुम्ही अनेक प्रकारच्या वस्तू विकत घेता, त्या वस्तूवरती टॅक्स देता. तुम्ही बाजारामध्ये तुम्हाला सांगितलं, बाजारात गेला त्या ठिकाणी म्हणजे हे सगळे पैसे जे आहे ते तुम्ही देत असतात. तसं तुमच्या वैयक्तिक लेवलला तुम्ही काय काय देत असता? घरपट्टी भरता. प्रत्येक नागरिकाने जी काही घरपट्टी जी आहे ती घरपट्टी भरली पाहिजे. त्याचप्रमाणे पाणीपट्टी आहे, वर आपण जे पाणी वापरतो, जे पितो, त्याचं भाडं आपण काही दिलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे आठवडे बाजारातील कर आहे, याचा सुद्धा पैसा जमवतो ग्रामपंचायतीकडे. त्याचप्रमाणे राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान. तसंच काय होतं, राज्य शासन जे आहे आणि जिल्हा परिषद जी आहे ती काय करत असते, गावाचा विकास साधण्यासाठी काही स्वरूपामध्ये अनुदान हे देत असते. लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीने जर चांगला कारभार केला नाही तर काय काय होऊ शकतं हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं. आपल्या गावाचा विकास होईल का? नाही होणार. आपल्या समस्या दूर होतील का? नाही होणार. लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीच्या निवडणुका तर पार पडल्या, पण गावात केवढी धामधूम होती. आता 5 वर्षाचा गावाचा विकास कसा होता ते बघू. काय होऊन जातं की आपण सहज चर्चा करतो, अरे यांनी ते फार काय केलं, हे तुले म्हणलं तर आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही असं करू, अरे हे तर काहीच करू नाही लागले. अशा प्रकारची चर्चा ही काही वेळेला आपल्याला निवडणुका झाल्यानंतर बघायला पडते. ग्रामसभा कशासाठी आहे मग हे आपल्याला माहिती आहे. गावातील असलेल्या अडीअडचणी व समस्या दूर करण्यासाठी हे आपण सर्वांनी ग्रामसभेस उपस्थित हे राहिलंच पाहिजे. आपण काय करतो, फक्त निवडणुका झाल्या की सोडून देतो? नाही, ग्रामसभा होत असतात. तुम्हाला म्हटलं की वर्षातून कमीत कमी 6 ग्रामसभा होतात. सरपंच जो असतो त्याचा प्रमुख असतो, त्याला बोलवण्याचा अधिकार असतो. नेमकं त्या ग्रामसभेत काय काय होतं गड्या, कोणत्या विषयावर चर्चा होतात, आपल्या गावची काही त्या समस्या आहे का, आपल्या बाबतीत काही त्या ठिकाणी समस्या काही आहे का, दूर होऊ शकते का, यासाठी उपस्थित राहिलं गेलंच पाहिजे. मग उपस्थित राहिलं तेवढंच काय होतं, आपण प्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत. आपण ज्याला निवडून दिलंय ना त्याला प्रश्न केला पाहिजे. विकास कामाबद्दल आपण चौकशी केली पाहिजे. आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं, तुम्ही म्हटले होते की तुमच्यासाठी असं करू, तुमच्यासाठी तसं करू, काय केलं तुम्ही, कधी करणार आहात, असं प्रश्न विचारला गेला. आपणही नव्या कल्पना पुन्हा त्यांना सुचवल्या पाहिजे. तसंच आपण त्यांना सांगितलं पण असं असं करा म्हणजे गावाचा विकास होईल, तसं तसं करा म्हणजे गावाचा विकास होईल. लक्षात ठेवा. आता पंचायत समितीचे
जे काही आता आपण पंचायत समिती बघितली होती, पंचायत समितीचे जे काही पदाधिकारी आहेत म्हणजे कोण आहेत, कसे असतात, त्यांचा कार्यकाल काय, त्यांचं कामं काय हे आपण बघूया. पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. जसं की ग्रामपंचायतीच्या 5 वर्षांनी होतात, लोकसभेच्याही 5 वर्षांनी होतात, विधानसभेच्याही 5 वर्षांनी होतात. तसंच पंचायत समितीच्या सुद्धा किती वर्षांनी होतात? 5 वर्षांनी. हा निवडून आलेल्या प्रतिनिधी आपल्यापैकी एकाला सभापती व एकाची उपसभापती म्हणून नेमणूक करतात. एकाची सभापती आणि एकाची उपसभापती. पंचायत समितीच्या सभा बोलवणे आणि सभेचे कामकाज चालवण्याची जबाबदारी ही सभापतीला असते. आता नेमकं काय? अरे वा, आम्ही एवढं मोठं मतदान केलंय, नुसते सभाच घेत बसायचे काय? आणि अरे नाही ना, म्हणजे सभा ज्या बोलवल्या जातात या सभा ज्या असं जे 100 गावं आहेत, 50 गाव आहे, 70-80 गाव आहे, या गावातील वेगवेगळ्या समस्या कोणत्या आहेत, त्या कशा दूर करता येईल, कोणत्या गावातील समस्या जास्तीच्या आहे, तातडीची आहे, मग त्या कशा दूर करतील त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी या सभा बोलल्या जातात. सभापतीच्या अनुपस्थित काय करतात? उपसभापती ज्या असतात ती उपसभापती काय करत असतात? काम बघत असतात. आता ह्या एवढी मोठी जी काही मी तुम्हाला म्हटलं 5, 50, 100 गावाची जी पंचायत समिती आहे, ती पंचायत समिती तिनं काय काम केलं पाहिजे आपल्यासाठी? तर या ठिकाणी लोकांची कामे केली पाहिजेत. मग त्या लोकांच्या कामामध्ये काय आहे? लोकांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काम केलं पाहिजे. माणसाच्या अनेक आरोग्याच्या शरीराच्या संदर्भात अनेक काही समस्या आहेत. तुमचं पावसाळा लागला का अनेक प्रकारचे आजार आपल्याला जाणवतात. हे असं पडसं झालं, सर्दी आली, हुरड्या आल्या, अनेक आजार आहेत. तसंच पाणी पुरवठा, पाण्याची व्यवस्था ही या ठिकाणी पंचायत समितीने केली पाहिजे. स्वच्छता राखली पाहिजे. लक्षात ठेवा. आता आपण या ठिकाणी बाजाराला तुम्ही दरवेळेस लाड सांगले जात असता, गेल्यानंतर तुम्ही बघता की त्या ठिकाणी नदी वाहते बघा. त्या नदीच्या आजूबाजूच्या नदी त्या ठिकाणी बघा बरं किती ते हिरवगार पाणी आहे. त्याच्यामध्ये ते काही बाटल्या बुटल्या पन्न्या पुण्या पडून वाटते आहे ना, काही पडलेलं असतं, संडास गिंडास आहे ना, घाण पाणी आला. ॲक्च्युअली ते मला असं वाटतं ती काहीतरी गिरजा नदी वगैरे काहीतरी वाहून येते तिकडून वरतून, दुधना आहे ना, ती दुधना नदी ती वरतून वाहून येते. आणि इथं आल्यानंतर तिचं काय रूपांतर झालं, गावकऱ्यांनी काय केलं, तिला नाल्याचं रूप तिला प्रदान झालेलं आहे गावकऱ्याने असं करून. बरं चालेल, काय हरकत नाही. त्याच्याबरोबर शेतीच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत त्या या ठिकाणी पंचायत समितीने, शिक्षणाच्या संदर्भात गावामध्ये शाळा आहे की नाही आहे, किती शिक्षक आहे, वर्ग खोल्या आहे की नाही आहे, त्या ठिकाणी मुलाच्यासाठी ज्या काही शैक्षणिक सुविधा लागतात त्या सुविधा आहेत की नाहीत हे सुद्धा पाहिल्या गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे काही उद्योगधंदे, उद्योगाच्या संदर्भामध्ये काही करता येतं आहे का, त्याचबरोबर लोककल्याण विभाग सुद्धा त्या ठिकाणी असतो. मग या ठिकाणी लोकांची कामेमध्ये काय आहे, या ठिकाणी रस्ते तयार झाले पाहिजे, गटारे तयार झाले पाहिजे, विहिरी ज्या आहेत, कूपनलिका आहे, ह्या ज्या खराब झालेल्या आहेत हे चांगले झाले पाहिजे, नवीन तयार केल्या गेलेले पाहिजेत. त्याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भामध्ये लस आहे, विविध लस आहे बघा. ते BCG का TTT वगैरे काय ती लहान बालकाला लस दिल्या जाते. आता मागे कोरोना झाला, कोरोना काळामध्ये 3 लसीज वगैरे घ्यायच्या, बूस्टर डोस वगैरे काही घेतल्या. या स्वरूपामध्ये म्हणजे आरोग्याच्या संदर्भातील ज्या काही अडचणी आहेत त्या या ठिकाणी आहेत. आता पाणी पुरवठा आहे, मी तुम्हाला जर म्हणलं चला रे लाड सांगितली त्या नाल्यातलं पाणी प्यायला भरून घ्या बरं, घरी भरून आणा बरं, तर आणणार आहे प्यायला तुम्ही नाही आणणार आहे, तर आपलं पाणी कसं लागेल, स्वच्छ पाणी लागेल. म्हणजे स्वच्छ पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी ही पंचायत समितीने या ठिकाणी करणं गरजेची आहे. त्याचप्रमाणे रस्त्याची स्वच्छता करणाऱ्याची म्हणजे रस्त्याची जी काही स्वच्छता आहे त्याची सुद्धा झाली पाहिजे. रस्त्याच्या आजूबाजूच्या कडेला जी घाण आहे त्याची सुद्धा विल्हेवाट लावल्या गेली पाहिजे. शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केल्या गेली पाहिजे. शेतकरी हा बळीराजा आहे. शेतकरीचा मूळ हा देशाचा कणा आहे, लक्षात ठेवा. किती कंपन्या असू द्यात, बँका असू द्यात, उद्योगधंदे असू द्यात किंवा काही असू द्यात, आपल्याला अन्न लागतंय, जेवायला लागतंय. जेवण हे काही कंपनी तयार करत नाही का, करते तयार कंपनी नाही करत. शेतात जे धान्य पिकतंय ते पिकलेल्या धान्यातूनच इतर जे खाद्यपदार्थ आहेत ते तयार होत असतात आणि मग आपण त्या माध्यमातून जीवन जगतो. नंतर पुढचा जो विकास आहे तो आपण घडून आणत असतो.
त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या लेवलला प्राथमिक शिक्षण सक्तीचं व गरजेचं शासनाने जरी केलेलं असलं, राज्यघटनेत जरी अनुसूचीमध्ये लिहून ठेवलेलं असलं की 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना शिक्षणाचा सक्तीचा अधिकार आहे. कारण तुमच्या शिक्षणामध्ये तुमचे आई वडील जरी तुम्हाला विरोध करत असतील तरी तुम्हाला त्यांच्या विरोधामध्ये शासनाकडे जाऊन दाद मागता येते की मला शिक्षण घेऊ देत नाही. त्यामुळे जे आहे तर प्राथमिक शिक्षणाची सर्व सुविधा ही प्राथमिक लेवलवर म्हणजे गाव पातळीवरती उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा पंचायत समितीचं आहे, ते त्यांनी केलं पाहिजे. आता उद्योगधंद्यामध्ये गावाच्या पातळीवर काय हाताने म्हणजे हस्तउद्योग आहे, काय कुटीर उद्योग आहे, यासारख्या छोट्या मोठ्या विकासाच्या जे काही उद्योग आहे या उद्योगांना जे आहे त्या उद्योगांना काय दिल्या गेली पाहिजे, चालना दिल्या गेली पाहिजे. त्याचप्रमाणे लोककल्याणामध्ये गावामध्ये अनेक दुर्बल घटक राहत असतात. दुर्बल घटक जे आर्थिकदृष्ट्या, जे सामाजिकदृष्ट्या, जे सांस्कृतिकदृष्ट्या जे मागासलेलं वर्ग आहे त्या वर्गाचं कल्याण करण्याचं काम या पंचायत समितीच्या लेवलवर झालं पाहिजेत, असं या ठिकाणी जी आहे तर पंचायत समितीची कामे जी आहेत ती झाली पाहिजे. हे मला या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या म्हणजे पंचायत समितीच्या कामामध्ये हे आहे सर्व कामं. आपण ग्रामपंचायत बघितली, ग्रामपंचायत गावाच्या पातळीला, पंचायत समिती तालुक्याच्या लेवलला, त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेपैकी एक जे आहे ते आहे जिल्हा परिषद. मग आता जिल्हा परिषद कोणत्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी. कुठं असेल ती, जिल्ह्याच्या ठिकाणी. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते. महाराष्ट्रात अशा एकूण 36 जिल्हा परिषदा आहेत, परंतु जिल्हा परिषदा मात्र 34. कारण मुंबई शहर, जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत. एकूण 36 आहेत, त्यापैकी मुळामध्ये त्या 34च आहेत असं या ठिकाणी म्हणता येते. कारण मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर हे जिल्हा जो आहे तो ग्रामीण लोकवस्तीचा तो भाग नाही आहे. ग्रामीण लोकवस्ती मग त्या ठिकाणी त्याचं जे आहे शहरीकरण झालेलं आहे. शहरीकरण झाल्या कारणाने त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची व्यवस्था नाही, एक लक्षात ठेवायचं आहे. मग या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कोण आहेत? काही दिवसांनी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. जिल्हा परिषदेच्याही निवडणुका किती वर्षांनी होतात? 5 वर्षांनी होतात. आणि निवडून आलेल्या प्रतिनिधीपैकी एक अध्यक्ष आणि एक दुसरा उपाध्यक्ष म्हणून ते त्याची निवड करतात. मग जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे असते व सभाचे कामकाज त्यांच्या नियंत्रणाखाली चालते. मग जिल्हा परिषदेच्या जो काही आर्थिक व्यवहार आहे तो आर्थिक व्यवहाराचं नियंत्रण करण्याचं काम हे जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असतं. जिल्हा परिषदेच्या निधीतून बर का योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो व अध्यक्षाच्या गैरहजेरीत ही सर्व कामे उपाध्यक्ष करत असतात. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी जे कार्य करणारे जे मुख्य पद आहे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ. या ठिकाणी जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात व त्याची नेमणूक जी आहे ती राज्य शासन करते. 6वीच पुस्तक आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जी आहे ती कामं ही करत असते. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कामामध्ये जर म्हणलं तर शिक्षणविषयक सुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, पाणी पुरवठाविषयक सुविधा पुरवणे, बियाणाचा पुरवठा करणे, त्याचप्रमाणे दिवाबत्तीची सोय करणे,
त्यानंतर गावाच्या परिसरात झाडे लावणे या संदर्भातील आणि अशी असंख्य कामं जी आहेत ती जिल्हा परिषद जी असते ती करताना आपल्याला दिसत असते, एक लक्षात ठेवा. तर या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या गावाच्या पातळीवर ग्रामपंचायत, तालुक्याच्या लेवलला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या लेवलला जिल्हा परिषद असते. तर या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असतात. मी प्रश्न विचारले, तुम्हाला मला सांगता आलं पाहिजे की ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असतात. तर जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 45 सदस्य असतात. कारण जवळपास 70, 80, 90, 100 गावांचा मिळून एक तालुका, एक गट तयार होत असतो म्हणून. तसेच जिल्हा परिषदेमध्ये कमीत कमी 50 सदस्य व जास्तीत जास्त 75 सदस्य हे असतात, एक लक्षात ठेवा. तसंच या ठिकाणी ग्रामपंचायतीचा जो प्रमुख असतो तो प्रमुख कोण असतो? सरपंच, आणि त्यालाच लागून असतोय उपसरपंच. आणि जी काही पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीच्या लेवलला सभापती आणि त्याला सहाय्यकारी दुसरा असतो उपसभापती. जिल्हा परिषदेचा जो असतो तो असतो अध्यक्ष आणि नंतर त्यालाच लागून असतो उपाध्यक्ष, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या लेवलला जो जिल्हा परिषदेकडून नेमलेला जो एक सरकारी कर्मचारी असतो तो ग्रामसेवक असतो, जो सर्व कामकाजाची नेमणूक ही कामकाजाची पाहणी तो करत असतो. तर पंचायत समितीच्या लेवलला त्या ठिकाणी जो असतो तो गट विकास अधिकारी, त्यालाच या ठिकाणी BDO असंही म्हटलं जाते. तसंच या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या लेवलला मुख्य कार्यकारी अधिकारी हा राज्य शासनाकडून नियुक्त केलेला अधिकारी असतो. अशा स्वरूपामध्ये जिल्ह्याचा, तालुक्याचा आणि गावाचा विकास घडवून आणण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे कार्य पाहत असतात. हे या पाठाच्या माध्यमातून आपल्याला समजलंय. यानंतरचा पाठ हा जो आहे तो शहरी स्थानिक शासन संस्था हे आपण पुढच्या पाठात पाहूया.